नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे थालीपीठ. हे थालीपीठ थोडं वेगळं आहे, म्हणजे आपण नेहमी जसं थालीपीठ बनवतो तसंच पण थोडं वेगळं. तर ते नेमकं कसं बनवायचं त्यासाठी आपण रेसिपी बघूया. तर सर्वात प्रथम आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी कोथिंबीर, कांदा, लसूण, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यानंतर ज्वारीचं पीठ, ओवा, जिरे, मीठ, हळद आणि गरम मसाला. जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा नसेल घ्यायचा तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता मी इथे कोथिंबीर कट करून घेते, त्यानंतर कांदासुद्धा कट करते. कांदा बारीक कट करते, जेवढा तुम्हाला बारीक होईल तेवढा तुम्ही बारीक करा. हे बघा, अशा प्रकारे मी बारीक कांदा कट करून घेते. त्याच्यानंतर आपले जे हे लसूण आहे ते सुद्धा आपल्याला ओबडधोबडच ठेचून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे. हलकंसं याला ठेचून घ्यायचं आहे. पण त्याच्या पहिले आपण यामध्ये थोडंसं जिरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मी अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त बी नाही, एकदम पेस्ट तयार करायची नाही, ओबडधोबडच आपल्याला बारीक करायचं आहे. त्यानंतर लसूणसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला काढून दाखवते. दोन्ही एकत्रच केलं, वेगवेगळं केलं तरीही चालते. आता आपण पीठ तयार करून घेऊया थालीपीठचं. याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकते. तुम्ही मिक्स पीठ घेतलं तरीसुद्धा चालते, म्हणजे ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर गव्हाचं आणि थोडंसं आपलं चना डाळ म्हणजे बेसन पीठ, हे 3 एकत्र करून घेतले तरीसुद्धा चालते. नाही घेतले, फक्त ज्वारीचंच घेतलं तरीसुद्धा चालते. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, कांदा, जिरा आणि लसणाची पेस्ट, त्यानंतर हळद, मसाला, ओवा आणि जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये ना ते तीळ नसतात का आपले व्हाईट कलरचे, ते सुद्धा वापरू शकता. मी नाही वापरत, त्याच्या म्हणजे वापरलं तरी चालते, नाही वापरलं तरी चालते. आणि तुमचं पीठ जर खूप दिवसाचं असेल ज्वारीचं पीठ, तर तुम्ही पाणी यामध्ये गरम पाणी म्हणजे कोमट पाणी जे असतं ना तेच मिक्स करून चुरून घ्या. हे बघा, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी सुरुवातीलाच हा थालीपीठ थोडा वेगळा आहे, तर ते वेगळा कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपण सर्रास काय करतो, थालीपीठ हे पोळीपाटावर भाकर तयार करून घेतो, त्याच्यानंतरच तव्यावर टाकतो. पण हे आपल्याला डायरेक्ट तव्यावर टाकायचं आहे. मी गॅस चालू केला आणि हे बघा, तव्याला पहिले तेल लावून घेते. तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे याचं भाकर बनवल्यासारखं थोडंसं करायचं आहे, पूर्ण भाकर नाही बनवायची आहे. हे बघा, असं करून आपल्याला हे आता तव्यावर टाकायचं आणि मग पसरवायचं आहे हातानं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला याला पोळीचा आकार द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ज्या साईजचं थालीपीठ पाहिजे त्या साईजचं आपल्याला हे बनवायचं आहे. जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही आणि एकदम पातळसुद्धा करायचं नाही. त्यानंतर याला छिद्र पाडून घ्यायचे. हे याच्यासाठी की त्याच्यातनी तेल सोडल्यानंतर आपलं थालीपीठ छान शिजल्या जाते, म्हणजे मधातनी कच्चं राहत नाही. बघा, अशा प्रकारे आता सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. खूप सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांना खूप आवडते. लहान मुलांचा सोडा, जर तुमच्या घरातनी कोणी बिमार वगैरे पडलं तर तोंडाची चव जाते, जेवण करू वाटत नाही. तर त्यावेळेस जर तुम्ही हे असं थालीपीठ बनवून दिलं तर बिमार व्यक्तीसुद्धा आवडीने जेवण करेल. आता याला पहिले काटं काढून घ्यायचे आपल्याला, एकदमच पलटवायचं नाही, पहिले काटं काढून घ्यायचे, त्याच्यानंतर पलटवायचं आहे. हे बघा, वरून सगळीकडून तेल लावून आहे. आता याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे, आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे. आणि हे बघा, आपलं थालीपीठ तयार आहे. हे बघा, आपलं थालीपीठ बनवून तयार आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवतो. हे बघा, थोडं मस्त खमंग खरपूस भाजलेलं आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे आणि चवीला त्याच्यापेक्षाही छान आहे.